हाय फ्रेंड्स, सर्वांना गुड आफ्टरनून. तर आमच्या घरी आज पाहुणे आलेले आहेत. मी आता जस्ट ऑफिसमधून बाहेर निघलो आणि बायकोचा फोन आला, लवकर या, पाहुणे आलेले आहेत आपल्याकडे. तर चला, मी आता ऑफिसच्या बाहेर निघलोय. पाहू आपण आता घरी कोण पाहुणे आलेले आहेत, तुम्हाला मी दाखवतो. माझा व्हिडिओ कंटिन्यू पाहू मित्रांनो. जस्ट आता मित्रांनो मी घरी पोचलो आणि घरी पोचल्या मला माहीत होतं कोण कोण येणार आहे. पहिल्यांदा आमचे मोठी मेवणी आहे ना, तिचे मिस्टर येणार होते आणि आमचे अश्विनीचे भाऊ रामेश्वर येणार होते. तर मी आता जस्ट आल्याला पाहिलं तर रामेश्वर एकटेच दिसले मला. रामेश्वर, तुम्ही डॉक्टर साहेबांना कुठं सोडलं? ते मला सोडून गेलं. बघा, हे उलट झालं आज. तू का लावलं डॉक्टर साहेबांना? तेच गेले. बरं, असं द्या काहीतरी त्यांचे अडचण असेल, गुरांचे काम वगैरे असतील त्यांना, का नाही? हां, गुरांच्या खायला वगैरे टाकणं. 2 दिवस झालं ते फिरतात पुण्याला. आणि रामेश्वर आता दुपारी 10 वाजता पोचलेले. 10 वाजता पोचल्याच्या नंतर जस्ट डायरेक्ट पुण्यातून निरगुडला पोचले. रामेश्वर सर, बरं आहे का तुम्हाला? तब्येत बरी आहे ना? कसा झाला प्रवास तुमचा? पुण्याहून आले त्यामुळे लय कंटाळून गेले. बाळा, रामेश्वरांना चहा पाणी केला ना आल्या? खूप छान, काय म्हणजे पाहुणचार केला. आता कुठं जायचं फिराय आपल्याला? आता मित्रांनो आम्ही बारामतीला चाललेलो फिरायला. तर तुम्ही बघा आता आमच्याकडे कंटिन्यू बारामतीला काय काय दाखवतो तुम्हाला फिरतो. आम्ही जस्ट आता कपड्याचं दुकान पोचलो, मी, अश्विनी आणि आमचे रामेश्वर सर आहेत. आता आम्ही कपडे घेत होतो, आम्ही पसंत करतोय आता कुठले कपडे घ्यायचे वगैरे. तर ह्यांना आता काशे आवडलेले आहेत कपडे, कडक म्हणून. लिक्विड टाकलंय. मोठा घेतला लय मोठा होता. रामेश्वर सरांची तब्येत वगैरे जास्त आहे ना, त्यामुळे ते आता 1-2 दिवस बघितली. हां, एका दुनिया